नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका विक्रमादित्य बकासूरचा कमबॅक करण्यासाठी विरोधकांनी देखील बकासूर आता कमी आला, बकासूर आता पळणार नाही अशा टीकाची झोड उठवली। त्या लोकांना त्यांच्या तोंडावर चपराक देण्यासाठी आपल्या सर्वांचा विक्रमादित्य बकासूरचा पैरा नेमकं कोणासोबत असावा आणि थोडंसं पाहायला गेलं तर बकासूर या ठिकाणी 2 ते 3 मैदान झालं थोडंसं म्हणजे मार का खातोय, त्याचं नेमकं देखील कारण काय की या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर सगळ्यात महत्त्वाचं, बकासूरला देखील वारंवार कड देखील काय येते, म्हणजे वारंवार सेमीला गटाला तर व्यवस्थित निघतं, नंतर सेमीला वारंवार कड येते आणि ह्या कड व्यवस्थित काढण्यासाठी कोणता नंदी त्याच्यासोबत परफेक्ट बसेल, कोणता पैरा त्याच्यासोबत असल्यानंतर त्या मैदानामध्ये 1 नंबर करेल असं मला वाटतं। तुम्हाला देखील काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया देखील द्या। तर माझ्या मनातील नंदी मी तुम्हाला सांगणार, कोणकोणत्या नंदीसोबत पैरा केला तर नक्कीच त्याचा कमबॅक होऊ शकतो आणि प्रथम क्रमांकाचा मानकरी देखील होऊ शकतो। चला तर जाणून घेऊया। सगळ्यात पहिल्या क्रमांकाचा नंदी तो म्हणजे साखरवाडीकरांचा बावऱ्या। मित्रांनो, साखरवाडीकरांचा बावऱ्या देखील अतिशय चांगल्या प्रकारे पळणारा नंदी तुम्ही देखील पाहू शकता। तर मामांना जर ठरवलं तर साखरवाडीच्या बावऱ्यांच्या ज्या मालकांना जर त्यांची बोलणी झाली तर साखरवाडीचा बावरा आणि बकासूर एकत्र आल्यानंतर एक वेगळा इतिहास घडू शकतात। त्याचं कारण देखील सांगतो। साखरवाडीचा बावऱ्या दोन्ही बाजूने, डावी असू दे उजवी असू दे, दोन्ही खादी फिट बैल आहे। दुसरं पाहायला गेलं तर पब्लिकने पळणारा बैल आहे। तुम्ही आत्तापर्यंत त्याचा इतिहास बघा, जवळजवळ ज्यावेळेस पब्लिकला येतो तरी बी जवळजवळ 60 ते 70% त्याचे गुलाल पब्लिकने काढण्याचे चान्सेस आहेत। त्याचा देखील अतिशय चांगल्या प्रकारचा साखरवाडीकरांचा बावऱ्या, बकासूर आणि साखरवाडीचा बावऱ्या एकत्र आल्या तर नक्कीच कमबॅक आणि प्रथम क्रमांकाची मानकरी होऊ शकतात। तर मित्रांनो, हा बैलजोड या मैदानामध्ये कोणत्याही मैदानात त्या एकत्र आला तर नक्की गुलाल होईल का, तुम्हाला काय वाटतं ते तुमच्या प्रतिक्रिया देखील द्यायला तुम्ही विसरू नका। सगळ्यात महत्त्वाचं, मामाने तर त्यांना कॉल केला बैलगाडी बावऱ्याच्या मालकांना, तर नक्कीच हा पैरा देखील जोडून येतो। त्यानंतर 2 नंबरचा पैरा तो म्हणजे आपल्याला दुसरा म्हणजे अर्जुन। मित्रांनो, तुम्ही अर्जुनचा पळ देखील पाहिला, अर्जुन देखील अतिशय चांगल्या प्रकारे पळत असतो। जेव्हा मैदानात जातो तेव्हा गुलाल प्राप्त होत असतो। सध्याच तरी अर्जुनला देखील चांगले पैरे होत नाहीत, पण त्याचा इतिहास काढला तर तो अर्जुन देखील पब्लिकने अतिशय चांगल्या प्रकारे पळतो। पाहिलं तर उर्मिलताईकडे होता तेव्हा देखील अतिशय चांगल्या प्रकारे अर्जुन पळत होता, आता देखील चांगल्या पळत आहे, पण थोडंसं पैऱ्याअभावी त्याला देखील थोडंसं हार पत्करावं लागत आहे। पण अर्जुन आणि बकासूर अद्याप देखील एका जोट्यात आले नाहीत, तर हे एकत्र आली तर अतिशय चांगल्या प्रकारे गाडीला गती लागेल आणि प्रथम क्रमांकाची मानकरी देखील ठरतील। हे म्हणजे अजून भरपूर सारे असे नंदी आहेत की त्यांना अजून एकत्र यायचं आहे बकासूरसोबत, पण हे योगायोग आलेलं नाही। सगळ्यात दुसरा शेवटचा नंदी तो म्हणजे ज्याला आपण अपराजित जोडी म्हणतो, तो म्हणजे अजित शेठ कारुंडेकरांचा चिक्या। मित्रांनो, जे कोरेगावला मैदान झालं होतं त्या कोरेगावच्या मैदानामध्ये देखील तृतीय क्रमांकाचा मान त्याच्या नावावरती आहे। त्याच्यानंतर कालच बकासूरच्या आपल्या सर्वांच्या लाडक्या विक्रमादित्य बकासूरच्या सेमीतच त्यानं सेमी पास केला। आपल्या बबलू चाचाचा राजा आणि तुझं पाहिलं तर कारुंडेकरांचा चिक्या ही गाडी होती आणि ही गुलालचे पात्र ठरून फायनलला ते प्रथम क्रमांकाचे मानकर ठरले। तर मित्रांनो, ज्या वेळेस कारुंडेकरांचा चिक्या आणि आपला देव बकासूर ज्या वेळेस जोट्यात आले त्यावेळेस त्यांच्या नावावरती प्रथम क्रमांकाचा आणि गुलालाचा मान त्याच्या नावावरती अशी अपराजित जर जोडी या मैदानात कोणत्या मैदानात आली तर नक्कीच प्रथम क्रमांक आणि गुलालाची मानकर ठरू शकते। 70 ते 80% चान्स या बैलजोडीला। आणि सगळ्यात महत्त्वाचं, या गाडीवर बबलू चाचा तर बसले, नक्कीच एक काहीतरी वेगळा इतिहास घडू शकतो। मित्रांनो, बकासूरचा कमबॅक करण्यासाठी तुम्हाला कोणता नंदी म्हणजे पाहिजे तर नक्कीच कमबॅक होईल, गुलाल होईल, तुमच्या प्रतिक्रिया देखील आता दुसरं पाहायला गेलं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता कोणताही जनावर असू द्या किंवा एखादा नंदी असू द्या, एखादा मनुष्य असू द्या, एका योग्य वेळेनंतर त्याचं झाल्यानंतर वय झाल्यानंतर त्याला म्हणजे थोडे त्रास व्हायला सुरू होतात। तसं पाहायला गेलं तर आपला सर्वांचा लाडका विक्रमादित्य बकासूरसुद्धा जवळजवळ आता 4 ते 5 वर्ष झालं पळतोय। आता पळत असताना त्याचं पाहिलं तर 5 वर्ष पळत असतोय। आता 5 वर्ष आतापर्यंत पाहायला गेलं तर भरपूर सारे नंदी अगोदर पळत होते पण आता पळायचे कमी झालेत। आता बकासूर बरोबरचे नंदी भरपूर सारे आता पाहायला गेलं तर मार्केटमध्ये बोटावर मोजणी इतकी नंदी या ठिकाणी आपल्या बैलगाडी क्षेत्रामध्ये पळतात, पण बकासूरसुद्धा अजूनसुद्धा गुलाल घेतो। भरपूर सारे असं घरणीकरांचा राजा असेल, नंतर असं भरपूर आहेत असे 1-2-4 नंदी आहेत की अजून देखील पळतात। आपला रणवीर राहुलभाई पाटील यांचा मथुर असेल, हे असे नंदी आहेत की अजून देखील टिकून पळत आहेत। तर मित्रांनो, घरणीकरांच्या राजाला नंतर मथुरला थोडासा आठवड्यातून एकदा 15 दिवसातून एकदा पळतात। तर बकासूरच्या मालकाला देखील एक विनंती की जवळजवळ म्हणजे 1 दिवस आड न पळवता जवळजवळ 4 ते 5 दिवसाचे जर गॅप न पळवलं तर बकासूर नक्कीच पुन्हा कमबॅक
कारण काय की ज्यावेळेस तो तरुण वयात होता, तरुणपणात होता, त्यावेळेस सलग पळवलं तर चाललं असतं. पण आता जसं जसं वय वाढत जातं त्याचे देखील म्हणजे शरीर आहे, शरीराची उतरतो वय लागल्यानंतर थोडासा होईना प्रॉब्लेम येत असतो असं माझ्या मनाला वाटतं. तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला पण काय वाटतं नक्कीच तुम्ही आम्हाला देखील कमेंटमध्ये सांगू शकता की एवढ्या वेळेनं बकासूरला काढा नक्कीच. फक्त आता बकासूरचा जे काही प्रेक्षक आहेत प्रेक्षकांना फक्त बकासूर मैदानात येऊन 4 दिवसातनं 5 दिवसातनं आला आणि फक्त गुलाल घेतला तरी एवढंच बागचं आहे. आपला सर्वांचा लाडका विक्रमादित्य बकासूरनं इतका मोठा इतिहास केला आहे तर त्याचा इतिहास कोणीही पुसू शकत नाही. ज्यावेळेस बैलगाडी क्षेत्रातला इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस बकासूरचं पहिलं नाव आणि मोठं लक्ष असेल, बकासूर असेल, नंतर 50-50 सोन्या असेल, बिंडजोडचा बादशाह राहुलभाई यांचा मथुर असेल, असे जे काही मोठे मोठे नंदी होऊन गेले असेल, नंद्या असेल, नंतर छोटा लक्ष असेल, असे जे काही भरपूर नंदी होऊन गेले त्यांचा इतिहास लिहिला जाईल. त्यावेळेस बकासूरचं नाव देखील आवर्जून घेतलं जाईल. त्याचा इतिहास त्याचा धडा देखील एक वेगळा लिहिला जाईल. आणि एक बैलगाडी क्षेत्रातला देव ज्यावेळेस एक दिवस म्हणजे सलग एक नंबर करणारा देव म्हणजे बैल असा म्हणून त्याचा इतिहास लिहिला असेल. तर मित्रांनो अतिशय चांगल्या प्रकारे कमबॅक करण्यासाठी हे नंदी होते. मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास, हे अपडेट आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की लाईक करा. असेच आपण बकासूर असेल म्हणजे बैलगाडी क्षेत्रातला कोणताही छोटा मोठा गरिबाचा नंदी असेल याची अपडेट आपण चॅनलवरती घेऊन येत असतो. हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करण्याचा प्रयत्न करा.